नमस्कार. कुठलीही पूर्वतयारी न करता मस्त कुरकुरीत असे हे उपवासाचे डोसे, त्यासोबत लागणारी चटणी आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा. तर लगेच सुरुवात करते. नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी चटणी बनवतो आहे. तर पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. त्यासोबतच 1 छोटा चमचा इतकं जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं तेलात छान तडतडून झाल्यानंतर यात मी 2 सुक्या लाल मिरच्या टाकून घेते आहे. त्यासोबतच इथं मी 1 इंच अद्रक हे कापून टाकून घेते आहे. इथं 5 ते 6 कढीपत्तासुद्धा घेतलेले आहेत. आता हे सर्व फोडणी व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये. 2 मिनटं परतून झाल्यानंतर यात मी 1 छोटी वाटी इतके शेंगदाणे टाकून घेते. छान यांना भाजून घेते आहे, म्हणजे आपली चटणी अगदी मस्त बनून तयार होईल. तर 5 मिनिटानंतर बघू शकता तिथं शेंगदाणे हे छान भाजून तयार झालेले आहेत. यात मी आता थोडंसं चिंच घालते आहे, मस्त चव येण्यासाठी. आता हे गार झाल्यानंतर याला एका मिक्सर जारमध्ये काढून घेतलेला आहे. आता यात मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि त्यासोबतच अर्धा कप इतकं पाणी टाकून घेते. मिक्सरमधून आता आपल्याला ही अगदी बारीक अशी ही चटणी बनवून घ्यायची आहे. पाणी जर थोडं कमी झालं असेल तर थोडं पाणी ॲड करून अशा प्रकारे आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची. तर बघू शकतात इथं ही आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर याला वरून फोडणी घालते. तर पॅनमध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 कढीपत्त्याची पानं छान तेलात परतून झाल्यानंतर ही फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे. तर बघू शकतात काही मिनिटातच आपली ही उपवासाची चटणी बनवून तयार झालेली आहे. तर लगेच बटाट्याची भाजी बनवायला घेते. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथं मी पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे. तूप विरघळलं का लगेच यात मी अर्धा चमचा जिरं, 1 इंच अद्रक बारीक कापून आणि 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरची इथं मी थोडी तिखट वापरलेली आहे. आता हे 2 मिनटं परतून झाल्यानंतर यात साधारण 3 उकडलेले बटाटे हे मी हलकेसे स्मॅश करून टाकून घेते आणि हे फोडणीमध्ये छान परतून घेते. 2 मिनटं परतून झाल्यानंतर यात आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच इथं मी काळी मिरी पावडर टाकून घेते आहे, साधारण 1 छोटा चमचा, आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेते. तर इथं ही भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर यात मी आता बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकून घेते. जर कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात नसणार तर स्किप केली तरीसुद्धा चालेल. गरम गरम बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे. तर आता डोसा बनवायला सुरुवात करूया. तर इथं मी 1 वाटी इतकी वरई घेतलेली आहे, म्हणजेच भगर. ही अर्धा तास पाण्यात भिजत ठेवलेली होती. त्यासोबतच इथं मी 2 बटाटे हे मीडियम साईजचे कापून घेतलेले आहेत. आता यांना मिक्सर जारमध्ये टाकून घेते. यासोबतच मी मिक्सरमध्ये 1 ते 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून हे वाटून घेते. इथं बघू शकता छान असं मिक्सरमधून अगदी डोस्याचं बॅटर असतं तसं वाटून तयार झालेलं आहे. अजिबात यात कणी दिसत नाही आहे. परफेक्ट इथं हे वाटून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेते. आता आपल्याला हे अजून थोडंसं पातळ हवं आहे, तर यात मी 1 कप इतकं पाणी टाकून घेते आहे. इथं परफेक्ट हे बॅटर बनवून तयार झाल्यानंतर यात मी आता थोडंसं मीठ घालून घेते आणि इथं आपलं हे बॅटर परफेक्ट बनवून तयार झाल्यानंतर लगेच डोसे बनवायला सुरुवात करूया. तर नॉनस्टिकचा पॅन वापरायचा आहे. त्यात मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. तूप व्यवस्थित पॅनला पसरून घ्यायचं आणि प्रत्येक डोसा हा टाकत असताना पुन्हा पुन्हा आपल्याला ते बॅटर हलवतच आपल्याला हे डोसा तव्यावर टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा पॅनवर टाकून घ्यायचा आहे, तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि जिथं जिथं अशी मोकळी जागा असेल तिथं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर लो फ्लेमवर आपल्याला हा डोसा मस्त कुरकुरीत होऊ द्यायचा आहे. थोडासा हा वरून
ड्राय दिसायला लागला तर लगेच यावर मी तूप टाकून घेते, म्हणजे याच्या कडा व्यवस्थित निघतील. जर तुम्हाला कुरकुरीत डोसा हवा असेल तर लो फ्लेमवर आपल्याला हा डोसा कुरकुरीत करायचा आहे. आणि जर तुम्हाला अगदी मऊसूद हवा असेल तर याला मीडियम फ्लेमवर पटकन असा बनवायचा आहे. तर बघा 2 ते 3 मिनिटानंतर याला मस्त कलर आलेला आहे आणि कडासुद्धा व्यवस्थित सुटलेल्या आहेत डोसेच्या. अजिबात हा नरम पडलेला नाही. बघू शकतात मस्त रंग आलेला आहे आणि अतिशय सुंदर असा आपला हा भगर किंवा वरईचा डोसा बनून तयार झालेला आहे. इथं मी दुसरा डोसासुद्धा हा पटकन बनवून घेते. या डोस्यांसोबतच अजून उपवासाच्या रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा. तर इथं आपला दुसरा डोसासुद्धा छान बनून तयार झालेला आहे. यावर मी आता मसाला डोसा आहे तर बटाट्याची भाजी टाकून अशा प्रकारे फोल्ड करून घेते आणि सर्व करायला घेते. तर अतिशय सुंदर चवीमध्ये आणि पोट भरेल भगरचा डोसा, त्यासोबत लागणारी चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि गरमागरम बटाट्याची भाजी बनून तयार झालेली आहे. तर कशी वाटली ही साधी सोपी रेसिपी मला कमेंट्स करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर पटकन आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीसोबत.